ठरवले आज मी खोटे कधी वागायचे नाही. ठरवले आज मी खोटे कधी वागायचे नाही. कितीही संकटे आली तरी थांबायचे नाही. कितीही संकटे आली तरी थांबायचे नाही. स्वतःच्या कमकुवत बाजूंना कणखर बाजू बनवत आयुष्याची लढाई अनेक जण लढत असतात. असेच एक मुंबईचे कवी किरण पाटील आयुष्याची लढाई लढतात आहे. पण या आयुष्याच्या लढाईत त्यांना साथ दिली ती म्हणजे त्यांच्या गाण्याने आणि संगीताने. जाणून घेऊया त्यांचा प्रवास. नमस्कार, मी कवी किरण पाटील. मी मध्य रेल्वेमध्ये माटुंगा कारखान्यामध्ये कार्यरत आहे आणि सध्या सिनियर टेक्निशियन या पदावर कार्यरत असून गेल्या 13 वर्षापासून इथे नोकरी करतो आहे. आणि माझी जी आवड आहे ती मला कविता लिहायला आवडते. मी गाणं गातो, संगीत करतो. 3 वर्षाचा मी असताना मला अपंगत्व आलं आणि माझ्या फॅमिलीमध्ये असा कोणीच नव्हता. त्यामुळे आईवडिलांसाठी हा फार मोठा धक्का होता, कारण मला तर कळतच नव्हतं. त्यामुळे खूप जेव्हा जाणता मी झालो तेव्हा मला वाटलं की अरे आपण इतरांसारखे नाही आहोत किंवा दिव्यांग आहोत आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करता येणार नाही. पण मी रडत कुडत नाही बसलो. मला ह्या सगळ्या सीमा लांघून पुढे जायचं होतं. त्यामुळे मी माझ्या व्यक्तिमत्त्वावर मेहनत केली, शिक्षण घेतलं चांगलं आणि माझ्या कलेच्या रूपाने आज मी नावारूपाला येतो आहे, याचा मला फार आनंद आहे. कल्याणमधील निळजे गावचा मी रहिवासी आहे आणि माझं प्राथमिक शिक्षण जे आहे ते जिल्हा परिषदेच्या शाळेत निळजे या गावात झालेलं आहे. मी 2006मध्ये माझी अप्रेंटिसशिपसाठी इथे निवड झाली आणि त्यानंतर 2009पर्यंत मी अप्रेंटिसशिप केली माटुंगा येथे आणि त्यानंतर 10मध्ये मी रेल्वेमध्ये जॉईन झालो आणि 2011पासून ते आत्तापर्यंत मी माटुंगा मध्य रेल्वेमध्ये काम करतो आहे. खूप छान आहे. खरं तर भारतातली एक खूप मोठी मध्य रेल्वे ही सरकारी इंडस्ट्री आहे आणि या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये काम करायला मिळणं हेच भाग्याची गोष्ट आहे आणि खूप मोठा परिवार आहे की ज्याने सामावून घेतलं आमच्यासारख्या माणसाला. मी इथे पेंटर ट्रेडची ट्रेनिंग घेतली होती आणि पेंटर म्हणून काम करत होतो. पण जसं माझं प्रमोशन होत गेलं तर आत्ता मी ऑफिसमध्ये कॉम्प्युटर वर्क करतो, ऑफिस वर्क करतो. तर या 13 वर्षामध्ये मी 4 वेळा प्रमोट झालेलो आहे. आणि रंगगंध नावाचं नाटक गेल्या वर्षभरापासून आम्ही रंगभूमीवर करतो आहे, त्यामध्ये माझी भूमिका आहे. शिवाय आता एक नाटक येऊ घातलेलं आहे. रंगगंध एक दिव्यांगांविषयी भाष्य करणारं नाटक आहे की ज्यामध्ये दिव्यांग कुठल्याही प्रकारचे, सर्व प्रकारचे जे दिव्यांग असतील की जे दृष्टीहीन असतील, दृष्टीबाधित असतील किंवा शारीरिक अपंगत्व असेल ज्यांना मूकबधीर असतील, तर त्या सगळ्या लोकांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी ॲक्सेसिबिलिटी म्हणजे सुगम्यता, की आम्हाला जर प्रत्येक ठिकाणी प्रवेश करता आला तर आम्ही शिक्षण घेऊ शकतो, आम्ही नोकरी करू शकतो, आम्ही आमची कला जोपासू शकतो. तर पण बऱ्याच ठिकाणी आम्हाला या गोष्टी की रॅम्पची सोय नसते किंवा सिग्नलचा आवाज येत नाही किंवा ट्रेनमध्ये कसं कळेल काय, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की याच्यावर भाष्य करतो, या समस्यांवर, आणि त्याच्यावर उपाययोजनासुद्धा आम्ही शिकवलेल्या आहेत. त्यामध्ये तोडला तो पिंजरा मी सोडला निश्वास आता, ही भरारी उंच माझी मोकळे आकाश आता, चालण्यासाठी कुठे माझ्याकडे रे पाय होते, चालण्यासाठी कुठे माझ्याकडे रे पाय होते, पंख आले कल्पनेचे सज्ज मी उडण्यास आता. सो हे कल्पनेचे पंख आहेत किंवा हा माझ्या आयुष्यातला प्रकाशाचा भाग आहे. जसं जगण्यासाठी श्वास घेणं गरजेचं आहे, तसं मला असं वाटतं की आनंदाने जगण्यासाठी किंवा तुम्ही तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी तुमच्या आवडत्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत. त्यामुळे मी माझ्या सगळ्या आवडत्या गोष्टींमध्ये रमलेला आहे आणि स्वतःला खूप जास्त आजमावून बघण्याची मला हौस आहे. किरण यांचा प्रवास नक्कीच अनेकांना प्रेरणादायी ठरणारा आहे. निकिता महेंद्र, लोकल 18, मुंबई.